नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण हे जे डोअरमॅट बघतायत तर ते आपण कसं बनवलेलं आहे ते पुढे दाखवणार आहे. इथे मी हे जे कात्रणं आहेत कपड्यातून शिलाईतून उरलेले किंवा काही जुने कपडे आपले असतात त्यातून उरलेले, तर ते मी क्विल्टिंग कसं केलेलं आहे ते पुढे दाखवणारच आहे. तर इथे मी हे 4.5 बाय 4.5 इंचाचे पिंक म्हणजे गुलाबी कलरचे 4 आणि जांभळ्या कलरचे 4 पीस घेतलेले आहेत. त्यानंतर इथे सेंटरला एकावर एक पीस ठेवून मध्यावर 2-2 रेषा अशा मारून घेतलेल्या आहेत सेंटरमध्ये. तर तशी आपल्याला तिथे शिलाई करून घ्यायची आहे. तर हे जे पॅच बनवतो मध्ये, तर एक एक पीस जोडण्यापेक्षा असं एक 2-2 पीस असे जोडून मधून असं कटिंग करून घेतलं की पॅचेस शिवायला खूप इझी होतात. आणि बघू शकता पुढे, तर इथं अशा पद्धतीने सेंटरला कटिंग करून घ्यायचं आहे. तर सगळे पॅच आपण इथे कट करून घेतलेले आहेत. तर हे पॅच आपण वेगवेगळ्या पद्धतीने लावून त्याची डिझाईन बनवू शकतो. म्हणजे 2 कलरमध्ये 3-4 कलरमध्ये पण बनवू शकतो. तर पुढे मॅचेस काही म्हणजे पॅचेस बनवून काही डोअरमॅट परत बनवणारच आहे. तर माझ्या चॅनलला व्हिजिट करत जा आणि नवीन असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला असेच नवीन नवीन डोअरमॅट बघायला मिळतील. कारण याआधी मी टाकलेले डोअरमॅटला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मी परत वेगळ्या प्रकारचे असे करण्याचा माझा विचार आहे. तर इथे मी अशा पद्धतीने हे बसवलेले आहेत हे दोन्ही पॅचेस तुम्ही बघू शकता. तर अशा आपण 2 तयार करून घेणार आहोत. तर यानंतर आपण 9 बाय 9 इंचाचे 4 पीस घेतलेले आहेत. ते जे बॉटल ग्रीन कलरमध्ये आहेत. तर इथे मी त्याला कॉर्नरमध्ये असं सेंटरला मी कटिंग करून घेतलं, म्हणजे असे त्रिकोण तयार करून घेतले. तर याला मी सेंटर मार्क करून घेतला प्रत्येक पीसला. तर सेंटरला आपण शिलाईच्या ठिकाणी आपण जोडून घेत आहोत ते. दोन्ही साईडनं तेवढाच स्पेस सोडायचा आहे. त्यानंतर दाबटीप घ्यायची आहे. त्याच्या अपोजिट साईडला दुसरा पीस बसवून घ्यायचा आहे. त्यानंतर यावर पण दाबटीप करून घेतली की परत दुसरा पॅच बसवताना ती जागा बरोबर त्याच्यावर बसते व्यवस्थित आणि एक साईडनं अजून एक पॅच तयार होतो. तर हे आपले चौथा पॅच इथे लावून तयार होतो आहे. तर अशाच पद्धतीने आपण याला साईडनं आपण पट्टीच्या सहाय्याने मार्किंग करून बरोबर करून घ्यायचं आहे. चारही कोपरे आपल्याला व्यवस्थित, चारही बाजू आपल्याला कटिंग करून घ्यायच्या आहेत. तर हा अशा पद्धतीने पॅच तयार झालेला आहे. अजून एक पॅच मी करून ठेवलेला आहे. 2 पॅच आहेत आपल्याकडे. तर हे दोन्ही पॅच आपल्याला सेंटरला जोडून घ्यायचे आहेत. तर इथे मी शिलाई करून घेतलेली आहे या ठिकाणी. तर मी इथे नॉन वेव्हन फॅब्रिक घेतलेलं आहे की ते सेंटरला मी इथे शिलाई केली आणि चारही साईडनं आपल्याला याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे. कारण कपडा थोडासा सरकतो. नॉन वेव्हन फॅब्रिकवर कपडा सरकत नाही आहे, व्यवस्थित सरळ बसतो. त्यानंतर इथे मी 2 इंचाच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत. तर थोडंसं मार्जिन सोडून मी शिलाई करून घेत आहे. चारही बाजूला आपल्याला या पट्ट्या बसवून घ्यायच्या आहेत. खूप सुंदर असं हे पॅचवर्क डोअरमॅट होणार आहे हे. कॉटन कपडे असतील तर खूपच चांगलं, कारण कॉटनचंच बनवायला व्यवस्थित आहे. पॉलिस्टरचे कपडे गोळा होतात. आणि डोअरमॅटला थोडीशी म्हणजे कॉटनचे कपडे वापरलेले चांगले. तर ते चारही बाजूने आपले हे जोडून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला बॉटल ग्रीन कलरच्या आपल्याला परत 3 इंचाच्या पट्ट्या घ्यायच्या आहेत. तर इथे मी 3-3 इंचाच्या पट्ट्या मी जोडून घेत आहे साईडनं. हा कपडा थोडासा स्मूथ होता, पातळ होता, गोळा होत होता. त्यामुळे मी त्याला पेस्टिंग पेपर वापरला आहे, जो की फ्युजिंग पेपर पण बोललं जातं त्याला. जसं की तो ड्रेसच्या आतून पॅचवर्क बनवताना लावला जातो. तर इथे हे आपला पॅचवर्क तयार झालेला आहे. तर यासाठी आपण क्विल्टिंग तयार करून घेतलेलं आहे. तर क्विल्टिंग कसं केलं आहे ते तुम्हाला दाखवते. इथे ह्या पूर्वी दाखवलेले कपडे होते.
तेच कपडे मी याच्यामध्ये टाकलेले आहेत. खालच्या साईडनं आणि वरती एक अखंड कपडा घेतलेला आहे आणि जेवढे जेवढे पीसेस छोटे छोटे होते ते सगळे अंथरून त्यावर मी शिलाई करून हे क्विल्टिंग तयार केलेलं आहे. तर क्विल्टिंग जर हे असेल तर आपल्याकडे जुने टॉवेल, जुन्या बेडशीट्स किंवा आपल्या ओढण्या असतात कॉटनच्या, त्या सगळ्या एकत्रित करून आपण क्विल्ट तयार करू शकतो. तर इथं सेंटरला मी पहिल्यांदा शिलाई करून घेतली. त्यानंतर आपल्याला मधून असं हा जो चौकोन आहे पॅचवर्कचा, तर चौकोनच्या साईडनं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे अजिबात गोळा होत नाहीत कुठे कपडे आणि पॅचवर्क दिसतो पण खूप सुंदर. तसंच वळवून मी दुसऱ्या स्क्वेअरवर घेतलेलं आहे आता शिलाई. कारण क्विल्टिंग चांगलं झालं की ते पण इकडं तिकडं सरकत नाही आहे, कपडा गोळा होत नाही बिलकुल. त्यानंतर आपण इथे 2.5 इंचाच्या ज्या पट्ट्या घेतलेल्या आहेत त्याने आपण पायपिंग तयार करून घेणार आहोत. त्याआधी आपल्याला साईडनं सगळा भाग कटिंग करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचं जे उरलेलं मार्जिन आहे ते सगळं कट करून इथं घेतलेलं आहे मी. तर आपण इथे 2.5 इंचाची जी पट्टी आहे पिंक कलरची, त्याचं आपण पायपिंग करून घेणार आहोत. इथे 1.25 इंचाचं मार्जिन सोडून मी अगदी काठावर शिलाई करून घेतलेली आहे. कारण खालच्या बाजूने दुमडायला थोडी स्पेस लागते. क्विल्टिंग करताना फक्त 4 ते 5 लेअरमध्येच कपडे ठेवायचे, कारण नाहीतर खूप जाड होतं आणि शिलाईला त्रास होतो मशीनमध्ये. खूप जाड पण नाही करायचं. आपले ब्लाऊज शिवलेले पण काही पीसेस असतात उरलेले, ते पण आपण याच्यावर अंथरून छानसं क्विल्टिंग तयार होतं, याच्यावर क्विल्ट तयार करून घेता येतं. एकदा मी छोट्या पीसेसचं क्विल्ट कसं तयार करतात त्याचा एकदा व्हिडिओ टाकणारच आहे मी. जर तुम्हाला हवा असेल, कोणी रिक्वेस्ट केलं तर मी तो क्विल्टिंगचा व्हिडिओ बनवू शकते. कारण वेस्ट कपड्यातून आपल्याला बेस्ट वस्तू बनवायच्या आहेत. तर इथे आपलं हे डोअरमॅट तयार झालेलं आहे. बघू शकता खूप सुंदर आहे. एक्स्ट्राचे धागे वगैरे त्याच्यावरचे कटिंग करून घ्यायचे आहेत आणि हे कलर कॉम्बिनेशन खूप सुरेख सुंदर झालेलं आहे. तर हे तुम्हाला कसं वाटलं? याच्या आधी पण मी 2 डोअरमॅट सिंपल करून दाखवलेले आहेत. असा पॅचवर्क थोडासा नव्हता त्याच्यावर. तरी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.